नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरचे स्वागत करतोय। आज आपण पाहणार आहोत जे एक्झाम आहे 2 महिन्यामध्ये समाज कल्याण भरती 2024 यामध्ये विविध पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली होती। आपल्याकडे कमी कालावधी राहिलेला आहे परीक्षेकरिता। याकरिता आपल्याला शेवटच्या दिवसामध्ये नेमका अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे, यामध्ये कोणते विषय असणार आहेत याविषयी आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। त्या अगोदर अकॅडमीमध्ये बघा विविध जे पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, समाज कल्याण विभाग याकरिता बॅच स्टार्ट झालेली आहेत। यामध्ये तुम्हाला सर्व विषयासहित बॅच जॉईन करता येणार आहे। यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, जीके आणि जो महत्वाचे लॉ वगैरे आहेत ते सर्व तुम्हाला यामध्ये शिकवले जाणार आहेत। यामध्ये 50% ऑफर आहे बॅचवरती। बॅचचे जे वैशिष्ट्य आहे, जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आपल्याला करून दिले जाणार आहे। सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहेत। लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे। अगदी कमी शुल्कामध्ये तुम्हाला 2500 रुपयामध्ये 6 मंथ व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे। बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010 45 77 60 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे। ठीक, आपला जास्त वेळ न घेता जे महत्त्वाचं अभ्यासाचं नियोजन आहे, कोणकोणते विषय आहेत यामध्ये समाज कल्याण परीक्षा 2024 याविषयी डिस्कशन करूया। समाज कल्याण परीक्षा जे की आता 2025 मध्ये पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे, म्हणजे आपल्याकडे खूप कमी कालावधी राहिलेला आहे परीक्षेकरिता। जे एक्झाम आहे नियोजन तर पाहणार आहोत TCS कंपनी मार्फत, आणि कधी होणार आहे फेब्रुवारी मंथ मध्ये। त्याचं 2 ते 3 वेळा ऍप्लिकेशन जे भरण्याची डेट आहे एक्सटेंड करण्यात आली होती। यामध्ये विविध वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक असेल, कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आहे, गृहपाल महिलांकरिता एक महत्वाचे जे पोस्ट आहे 93 जागा, परत पुरुषांसाठी 63 जागा राखीव आहेत। तर यामध्ये जे महत्वाचे विषय आहेत तुमचे मराठी, इंग्लिश, जीके, मॅथ आणि रिझनिंग। यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न मराठी इंग्लिशचे 25 प्रश्न आहेत, जीके 25, मॅथ आणि रिझनिंग 25, असे एकंदरीत 100 प्रश्न 200 गुणांची तुमची परीक्षा राहणार आहे। एक क्वेश्चन 2 मार्काकरिता विचारला जाणार आहे, निगेटिव्ह सिस्टीम असणार नाही। त्यामुळे आपल्याला 100च्या 100 क्वेश्चन, तुम्हाला जर 90 क्वेश्चनचे आन्सर माहिती आहेत आणि वरचे 10 माहिती नसतील तरी पण 10 टिक मार्क करायचे, जेणेकरून त्यामधील पण तुमचे 2 ते 3 प्रश्न बरोबर येण्याची शक्यता असणार आहे। तर यामध्ये बघा मराठी या विषयाचा अभ्यास करताना यामध्ये कोणकोणते महत्वाचे टॉपिक आहेत, शब्दाच्या जाती असतील, संधी, समास, प्रयोग, वाक्य पृथक्करण आहे, शब्द सिद्धी, शब्द शक्ती आहे, याचे विविध प्रकार, महत्वाचे प्रयोग आहे, प्रयोगाचे मुख्य प्रकार, त्याचे उपप्रकार आपल्याला, त्यासोबतच शब्द संग्रह दिलेला आहे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असतील, मनी, वाक्प्रचार याचा पण चांगला अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील। मराठी विषयामध्ये 25 पैकी तुमचे 25च प्रश्न बरोबर आले पाहिजेत, कारण आपली मातृभाषा मराठी आहे आणि अत्यंत सोपा आउट ऑफ क्वेश्चन येणारा एकमेव विषय आहे तो मराठी। त्यानंतर तुमचा इंग्लिश मध्ये पण सेम जो सिलेबस दिलेला आहे, मराठीमध्ये जे टॉपिक आहेत त्याचे इंग्लिश मध्ये पार्ट ऑफ स्पीच, डायरेक्ट इनडायरेक्ट आहे, डिग्री आहे, चेंज द वॉइस आहे, एरर, प्लस यामध्ये पण व्होकॅब्युलरी आहे तुमची, सिनोनिम्स, अँटोनिम्स आहेत, फ्रेजेस आहेत व इडियम्स आहेत। हे संपूर्ण तुम्हाला करायचं आहे, यावरतीच प्रश्न विचारले जाणार आहेत। त्यानंतर जीके मध्ये तुमचे महत्वाचे जे विषय आहेत, आधुनिक भारताचा इतिहास आहे, त्यासोबतच महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाज सुधारक यावरती 2 ते 3 प्रश्न विचार, कारण 25 मार्काकरिता आहे। प्लस यामध्ये जे महत्वाचे इतिहासामधील संघटना आहेत किंवा जे समाज स्थापन झालेले आहेत त्यांचे संस्थापक कोण आहेत, त्यांचं स्थापना वर्ष कधीचं आहे, त्याचा उद्देश काय आहे, त्याचं कार्य काय काय, कोणकोणते त्यामधील प्रसिद्ध व्यक्ती आहेत, परत क्रांतिकारी चळवळी असतील, राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन असतील, त्याचे अध्यक्ष, ठीक आहे, हे तुम्हाला संपूर्ण करून जायचं आहे। त्यासोबतच महाराष्ट्राचा भूगोल असेल, महाराष्ट्र भूगोल मधील महत्वाचे जे टॉपिक आहेत प्राकृतिक रचना, त्यानंतर जनगणना आहे 2011 ची तुम्हाला करायची आहे, चांगल्या प्रकारे मृदा आणि मृदेचे प्रकार, जलसिंचन, त्यानंतर खनिज संपत्ती आहे, ऊर्जा निर्मिती आहे,
त्यानंतर पर्यटन महत्वाचा विषय आणि जे 36 जिल्हे दिलेले आहेत 36 जिल्ह्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. विशेषांक 36 जिल्ह्याचा हे आपण नोट्स वगैरे सगळं आपल्या अकॅडमीमध्ये अवेलेबल आहेत. जेकेच्या वन लाईनर शॉर्ट नोट्स प्लस MCQ पण उपलब्ध आहे. त्यानंतर मॅथ आणि रिझनिंग करिता जे टॉपिक दिलेले आहेत गणित आणि बुद्धिमत्तेचे तुम्हाला दररोज 1 तास गणिताला आणि 1 तास बुद्धिमत्तेचा सराव करायचा आहे. जेणेकरून तुम्हाला 25 पैकी किमान तुमचे 20च्या जवळपास तरी प्रश्न बरोबर येणे गरजेचे आहे. ते पण टायमिंग मध्ये दिलेल्या वेळेमध्येच ते क्वेश्चन सॉल्व्ह करणे गरजेचे आहे. आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना 25च्या 25 प्रश्नाची उत्तरं सॉल्व्ह करता येतात, परंतु टायमिंगच्या आत एक तर तुम्हाला प्रत्येक संडेला पेपर ऑनलाईन टेस्ट सिरीज असेल कोणतीही तुम्ही हार्ड कॉपी किंवा ऑनलाईन टेस्ट सिरीज पण सॉल्व्ह करू शकता, ज्यामध्ये हे पॅटर्न असला पाहिजे इंग्लिश मराठी जीके आणि मॅथ रिझनिंग 25 प्रश्न 100 गुणांचं जो प्रश्नांचा पॅटर्न आहे 200 गुणांचे एकूण गुण, तर तुम्हाला ते तुमच्या टाइम मध्ये सॉल्व्ह करता येतात का, होतात का, तुमचे किती बरोबर येतात, कोणत्या विषयातील कोणत्या टॉपिकवरचे प्रश्न तुमचे चुकतायत त्याचं अनालिसिस करायचं आहे. आणि आता जास्तीत जास्त तुम्ही सराव काय करायचा आहे, तुम्ही हायलायटरने जे अंडरलाईन केलेलं आहे हायलाइट केलेलं आहे तेच फक्त रिवाइज करायचं आहे. तुम्ही आता मराठी विषय घेतला, मराठीमधील संधी हा प्रकार अभ्यासत आहात, त्याचं रिव्हिजन करत आहात, त्यावरचे PYQ आणि MCQ सॉल्व्ह करायचे आहेत, जेणेकरून तुमची एकदा प्रॅक्टिस होईल आणि नेमकं तुमचा कोणत्या टॉपिकवरचे प्रश्न चुकतायत ते पण तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. कारण तो स्वतःचा अनालिसिस स्वतःच करायचा आहे. आपण मार्गदर्शन वगैरे किंवा जे लेक्चर आहे ते तर घेत असतो, त्यामध्ये पण तुम्ही विचारलं तरी चालेल, परंतु तुमचं स्वतःचं तुम्हाला माहिती आहे वीक पॉईंट कोणता आहे आणि स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे, तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणते आहेत, त्यावरती जास्त भर न देता जे वीक सब्जेक्ट आहेत त्यावरती जास्त तुम्हाला काम करायचं आहे, जेणेकरून जे मार्क आहेत तुमचे 200 पैकी 180च्या जवळपास आले पाहिजेत, जेणेकरून तुमचं अंतिम निवड यादीमध्ये हमखास सिलेक्शन होणार आहे. हे झाला पूर्ण तुमचा अभ्यासाचं नियोजन असेल. प्रत्येक विषयाचे महत्त्वाचे टॉपिक जीके मध्ये परत भारतीय राज्यघटना असेल, बेसिक अर्थशास्त्रावरचे बेसिक सायन्स असेल, चालू घडामोडी याचा पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सर्वात जास्त सिलेबस जो दिलेला आहे तो सामान्य ज्ञान विषयाचा आहे, त्यामुळे याला थोडा जास्त कालावधी अभ्यासाचा द्यायचा आहे, जास्त वेळ जे अभ्यास करायचा आहे जीकेचा 2 ते 2.5 तास. ओके, त्यानंतर त्याच्यावरचे PYQ MCQ असतील किंवा PYQ आहे तुम्हाला सॉल्व्ह करणे गरजेचं आहे. परत भारतीय राज्यघटनेमध्ये महत्वाचे वैशिष्ट्य असतील, भारतीय राज्यघटनेचे मूलभूत हक्क असतील, मूलभूत कर्तव्य आहेत, मार्गदर्शक तत्वे, ज्या महत्वाच्या वैधानिक संस्था घटनात्मक संस्था आहेत त्यांचे कलम त्यांच्याविषयी पण माहिती तुम्ही कलेक्ट करायची आहे. शेवटचे दिवस राहिलेले आहेत, त्यानंतर महिला बाल विकास असेल, समाज कल्याण आपण पेपर लवकरात लवकर कंडक्ट केले जाणार आहेत TCS कंपनी मार्फत. त्यानंतर अकॅडमीमध्ये बघा अंगणवाडी सुपरवायझर सदस्यविषयी जे 102 पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, याकरिता शेवटचे दिवस राहिलेले आहेत. 1 महिन्याचा कालावधी तुम्हाला फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच याकरिता स्टार्ट झालेली आहे. ICDS व संगणक विषयासहित तुम्हाला फक्त 888 रुपयामध्ये बॅच जॉईन करता येणार आहे. अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्यासोबतच महिला व बाल विकास विभाग परिवीक्षिका अधिकारी असेल, कनिष्ठ वरिष्ठ लिपिक पदाकरिता, लघु टंकलेखकरिता पण एकत्रित तुम्हाला बॅच सर्व विषयासहित जॉईन करता येणार आहे. यावरती अप टू 50% डिस्काउंट पण आहे. 2500 रुपयामध्ये तुम्हाला बॅच परचेस करता येणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे. तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे. तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट व्हिडिओ जे असतील ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सर्वांचे.